राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता थकबाकी कधी मिळणार याबाबत आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया किती % महागाई भत्ता मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे. आता वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ होणार आहे. शासनाच्या ताज्या निर्णयानुसार आणि केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की कर्मचाऱ्यांना मागील अनेक महिन्यांची थकबाकी देखील येणाऱ्या पगारासोबत दिली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे खालील घटकांना थेट फायदा होईल. महागाई भत्ता हा मूळ वेतनावर आधारित असतो. या 3% वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पदानुसार मासिक वेतनात साधारणपणे 1200 ते 5500 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. आता 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने केंद्राच्या बरोबरीने हा लाभ दिला आहे. एकीकडे महागाई भत्ता वाढला असतानाच केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी पावले उचलली आहेत. यासाठी अधिकृत पोर्टल सुरू झाले असून 16 मार्च 2026 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. आता 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्याच्या मूळ पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्याचा फायदा पुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. थँक्यू.